अभिनेता आणि डीएमडीकेचे प्रमुख विजयकांत यांचं चेन्नईतल्या रुग्णालयामध्ये निधन झालंय। विजयकांत यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना चेन्नईतील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। दरम्यान त्यांचं निधन झालंय। काँग्रेस पक्षाच्या 139व्या स्थापना दिनानिमित्त दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये कार्यक्रम संपन्न झालाय। या कार्यक्रमाला मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधींसह काँग्रेसचे नेते उपस्थित होते। आज नागपुरात काँग्रेसच्या 138व्या वर्धापन दिनानिमित्त महामेळावा होणार आहे। या मेळाव्यामध्ये राहुल गांधींसह देशभरातील काँग्रेस नेते उपस्थित राहणार आहेत। दिल्ली विमानतळावरती दाट धुक्याची चादर पसरली आहे। धुक्यामुळे दिल्ली विमानतळावरती सुमारे 134 उड्डाणं खोळंबलेली आहेत। याबाबतची माहिती दिल्ली विमानतळ प्रशासनाने दिली। दिल्लीतील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धुक्याचं साम्राज्य निर्माण झालंय। त्यामुळे दिल्लीतून 22 रेल्वे विलंबानं धावणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली। भारतीय अंतराळ संशोधन संस्था आपल्या शिरपेचामध्ये मानाचा आणखीन एक तुरा खोवण्यासाठी आता सज्ज झालेली आहे। इस्रो 1 जानेवारी 2024ला देशातील पहिलं ध्रुवीय मिशन सुरू करणार आहे।